लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज दादा तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। शहनाज भाऊ चौधरी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहनाज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहनाज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। प्रस्थापित आणि विस्थापित, प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा यांच्या विरोधात आहे. कारण 160, 70, 80 आमदार आतापर्यंत मुख्यमंत्री मराठ्यांची होती, 12 मुख्यमंत्री मराठ्यांची झाली. काय केलं यांना फक्त यांचंवालं राजकारण करायचं आहे म्हणून. आणि त्यांना आरक्षणाची काही गरज पण नाही आहे, कारण त्यांना नोकरीच लागत नाही ना. त्यांना फक्त उभं राहण्यासाठी आरक्षण पाहिजे, पण ते करतात त्यांच्या पद्धतीबरोबर ॲडजस्ट. त्याच्यामुळे आम्हाला त्या लफड्यात जायचं नाही आहे. आमचा लढा हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, जे आपले विस्थापित लोक आहेत, विस्थापित मराठा हा प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे. आपलं नाव पंढरीनाथ गोडसे पाटील. आमर उपोषण चालू करून आजचा 4था दिवस आहे. म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मी इथं आमर उपोषणाला बसलो आहे. झाले आज 4 दिवस झाले. शासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. तहसीलदार कोणी आजपर्यंत तर आले नाही. आणि ज्या कारणास्तव मी इथं बसलेलो आहे, या सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हैदराबाद गॅझेट मराठवाड्यात लागू झालं पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे. शेतकरी हा देशाचा काना आहे. पण ह्या देशाच्या अन्नदाता जर आत्महत्या करीत असेल तर ह्या देशाला उद्या अन्नधान्य कोण पुरेल, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकऱ्याचं सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि शेतकऱ्याला जे रात्री 12 वाजता लाईट पडतात, हे बी माणसाचे, त्याला 6 तास का देणं पण दिवसा लाईट द्यायला पाहिजे. हे आमच्या प्रमुख मागण्या आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण त्वरित लागू करावं, सगळ्या सोयऱ्याचं आरक्षण त्वरित लागू करावं, या मागण्या आहे. याच्यासाठी उपोषण चालू आहे. सरकारी अधिकारी जे त्यांना बार कॉल करून आम्ही इथं बोलवण्याचा प्रयत्न केला, पण ते उडवीचे गप्पा करतात. एक सरकारी अधिकारी येऊन गेला फक्त. आणि जे त्यांना BP शुगर त्यांची लो झाली होती, त्याच्यासाठी आम्ही गव्हर्मेंट डॉक्टर ज्या होत्या त्यांना बार कॉल केले. त्या म्हटल्या आम्ही 48 तासाच्या नंतर आम्ही इथं येऊ. मग 48 तास जरा माणसाला होऊन द्यायचे, तर त्याची मौत पुढं काढावी लागेल आणि मग यांचे 48 तास पूर्ण होईल. बरं, आंदोलनाची दिशा काय असणार, काय ठरलेलं आहे? या आंदोलनाची दिशा एकच आहे की जोपर्यंत आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू होत नाही आणि सरसकट शेतकऱ्याचं कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि यांनी आता एक अल्टिमेट दिलेलं आहे, उद्या 12 वाजेपर्यंत इथं पूर्ण गव्हर्नमेंटचे लोक जर नाही आले तर उद्या 12 वाजता आम्ही काय काढापलट करायची हे आम्ही मराठी बघू आता पंचक्रोशीची. सरकारला आतापर्यंत विनंती चाललेली आहे. दादाने अनलिमिटेड दिलं, तुम्हाला आता शेवटची संधी आणि शेवटचं उपोषण आमचं आहे. या उपोषणात तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा, आम्हाला आरक्षण द्या. नाही दिलं तर आम्हाला शेवटी जे करत आम्ही त्याचं काढणारच आहे ना. मराठा समाज शेवटी दादाच्या 100% पाठीमागं यायची. आज त्यांच्या याला आंदोलनाला साथ म्हणून आमचे मांडकीचे शहनाज भाऊ यांनी सुद्धा 4 दिवस झाली या ठिकाणी बिना अन्न पाण्याचं या ठिकाणी अमर उपोषण सुरू केलं आहे. आतापर्यंत कोणी शासकीय माणूस या ठिकाणी आलेला नाही. काल फक्त कोणते डॉक्टर आले होते घाटीचे आले नाही भाऊ. तर आतापर्यंत कोणी सरकारी माणूस या ठिकाणी आहे, कारण ही कलेक्टरची जबाबदारी असते, तहसीलदाराची जबाबदारी असते नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन करता? आता नागरिकांना हेच एकच आवाहन करायचं, आपला सरकारचा रस्ता 2 दिवस 4 दिवस काय वाट पाहिजे द्यायची. आज आंतरवली सराटीमध्ये शंभूराज देसाई साहेब या ठिकाणी आलेले आहे, त्यांची मिटिंग त्या ठिकाणी चालू आहे. आता बघू त्यांचा काय विचार होतो, जरांगे पाटलांना काय बोलतात, ते काय सोल्युशन देतात समजायला आता आपल्याला. बरं, सरकारचे लोकप्रतिनिधी अद्यापही जरांगे पाटीलला भेटीला आले नाही आणि
निर्णय घ्यायला त्यांना वेळ लागत आहे. काय तुम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून? आता सरकारकडून एकच अपेक्षा आहे, लवकरात लवकर त्यांना दादाच्या मागण्या मान्य करायला पाहिजे. आपलं नाव? माझं नाव कस्तुर माधवराव गायके महाराज मांडकी.